नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत विधिमंडळात झाली चर्चा। राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये आवश्यक बदल करण्यासह महानगरपालिकांना बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभारता यावा यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणी। कुरुंदवाडमध्ये युवकाचा तीक्ष्ण हत्यारानं खून। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासात खुनाचा छडा लावत तिघांना केली अटक। शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा कोल्हापुरात ठाकरे गटाकडून निषेध। आमदार गायकवाड यांची प्रतिमा घोड्याच्या पायदळी तुडवत केलं अनोखं आंदोलन। आमदार आणि खासदार करतात काय? इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरून नागरिकांचा संतप्त सवाल। आणि जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राधानगरी धरणाचं पाणी पोहोचलं स्वयंचलित दरवाजांपर्यंत। धरण क्षेत्रात यंदा विक्रमी पावसाची झाली नोंद। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत विधिमंडळात चर्चा झाली। यासाठी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये आवश्यक बदल करता येतील का हे तपासण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। या चर्चेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत आणि महापालिकांना बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी ठोस विचार केला जाईल असं आश्वासन दिलं। विधिमंडळात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत। पूर्तता प्रमाणपत्र आणि वास्तव्य प्रमाणपत्र देताना तात्काळ घरफाळा आकारणीची तरतूद केल्यास महानगरपालिकांच्या उत्पन्नात वाढ होईल असं यावेळी सुचवण्यात आलं। यासाठी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये आवश्यक बदल करता येतील का हे तपासण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। सभापती महोदय, काय होते, बांधकाम परवानग्या घेतल्यानंतर ओसी आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं तरी प्रॉपर्टी टॅक्स लागत नाही। तो गेल्यानंतर सर्वे महापालिकेचा केल्यानंतर एखादा राहिला असेल आणि मग आपण ॲम्नेस्टी स्कीम महापालिका काढतात की तुमचा मागचा प्रॉपर्टी टॅक्स बरा आम्ही एवढी सवलत देतो। आज महापालिका स्तरावर, नगरपालिका स्तरावर किमान लाखो प्रॉपर्टी असतील ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लावला गेलेला नाही आहे। माझी त्यातली एक तांत्रिक सूचना आहे जी कायदेशीर बाब तपासली पाहिजे की आपल्या UDCPR मध्ये काय बदल करता येईल का की ओसी आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतानाच सायमल्टेनियसली घरफाळा लागला पाहिजे, प्रॉपर्टी टॅक्स सायमल्टेनियस नाही। कारण की ज्यावेळी आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो त्यावेळी सगळी कागदपत्र पूर्ण असतात, साधारणपणे सगळ्या गोष्टी त्यानं परवानगी घेतलेली असते म्हणून आपण त्याला ओसी देतो आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतो। तर त्याच वेळी घरफाळा जर लावला तर हे प्रॉब्लेम ॲम्नेस्टी स्कीम आणणं आणि ह्या सगळ्या गोष्टी राज्यातल्या संपतील आणि त्या महापालिका नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील। कायद्यात बदल करावा लागेल। पॅरलल तिकडं घरफाळ्याचा निर्णय झाल्यावरच तुम्हाला CC मिळेल। आता परवाच म्हणजे 2024 डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टानं आता एक निर्णय दिलाय मंत्री महोदय की OC आणि CC असल्याशिवाय MSEBनं लाईट द्यायची नाही। म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट असल्याशिवाय, ऑक्युपेशन सर्टिफिकेट MSEBचा या ठिकाणी वीज द्यायचं नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला। आता तो अनेक ठिकाणी आता हळूहळू लागू व्हायला लागला। देशातील अनेक महानगरपालिका बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभारतात। त्या धर्तीवर महाराष्ट्रातील महानगरपालिकांनीही अशा पद्धतीनं निधी उभारावा यासाठी सरकारनं पावलं उचलावीत अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी केली। अनेक महापालिकेने या देशामध्ये बॉन्ड्सच्या माध्यमातून जवळजवळ 2-3 हजार कोटी रुपये उभे केलेले आहेत स्वतःचे सगळ्या महापालिकेने। एक धोरण आपल्याला राज्याचं ठरवता येईल का की ज्या महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी करता येईल। महाराष्ट्रात कोणी तसं काढलं असलं तर माझी माहिती नाही आहे, म्हणजे माझ्यापर्यंत कुठं वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही।
परंतु चेन्नई महापालिका असू दे, गांधीनगर महापालिका असू दे, यांनी 400 कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून सभापतीमध्ये उभे केलेले आहेत. आता 15,000 कोटीची तरतूद त्यांनी नगर विकासला केलेली आहे, परंतु ती निवडणुकीसाठी आहे. त्याचा काय फायदा महापालिकेला त्या 15,000 कोटीचा होणार नाही हे आम्हाला माहीत आहे. परंतु महापालिका सक्षम करण्यासाठी माझ्या या 2-3 सूचना आहेत. तर त्या कायदेशीर बाबी तपासून धोरण आपल्याला काय करता आलं तर राज्याच्या हितानं दृष्टीनं संयुक्तिक ठरेल. या चर्चेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत आणि महानगरपालिकांना बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी ठोस विचार केला जाईल असं आश्वस्त केलं. कुरुंदवाडमध्ये रविवारी रात्री उशिरा अक्षय चव्हाण या युवकाचा तीक्ष्ण हत्यारानं खून करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासात या खुनाचा छडा लावून यश काळे, अमन दानवाडे, श्रीजय बडसकर या तिघांना अटक केली आहे. पुढील तपासासाठी त्यांना कुरुंदवाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. रविवारी रात्री उशिरा कुरुंदवाडमधील अक्षय चव्हाण आणि यश काळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी यश काळे यानं आपल्या अन्य 2 साथीदारांच्या मदतीनं धारधार शस्त्रानं वार करून अक्षय चव्हाणचा खून केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या 12 तासात छडा लावत 3 जणांना शिरोली MIDC परिसरातून अटक केली आहे. यश काळे, अमन दानवाडे आणि श्रीयश बडसकर अशी अटक केलेल्या तिघांची नावं आहेत. त्यांना पुढील तपासासाठी कुरुंदवाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, अंमलदार प्रकाश पाटील, संजय कुंभार, सागर माने, वसंत पिंगळे, महेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, संजय पडवळ, अमित सरजे, अशोक पवार, विशाल चौगले, लखन पाटील, रोहित मर्दाने, सतीश सूर्यवंशी, हंबीर अत्तिगरे यांनी ही कारवाई केली आहे. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखं आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी आमदार गायकवाड यांची प्रतिमा घोड्याच्या पायदळीत उडवत त्यांचा निषेध केला. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनावर प्रतिक्रिया देताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार गायकवाड यांची प्रतिमा घोड्याच्या पायदळी तुडवत निषेध करण्यात आला. आंदोलकांनी राज्य सरकार आणि आमदार गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. युगपुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा अद्दल घडवू असा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलाय. की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आई बापासाठी वापरा, एकनाथ शिंदेच्यासाठी वापरा. जर असा युगपुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी एक टकमक टोक होतं रायगडावर. त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असेल. तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे. हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युगपुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात. हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा ठरला तर अगदी टकमक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल. आंदोलनात उत्तर विधानसभा संघटक विशाल देवकुळे, धनाजी दळवी, रघुनाथ टिपुगडे, राजेंद्र जाधव, शशी बिडकर, बंडा लोंढे, रवींद्र चौगुले, दीपक गौड, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, पूनम फडतरे, माधुरी जाधव, सागर साळोखे, योगेंद्र माने, तानाजी पाटील आदी सहभागी झाले होते.
राधानगरी धरण क्षेत्रात यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरणाचं पाणी स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचलंय. वेळेआधीच आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसानं यंदा सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वेगानं वाढ झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवड्यातच राधानगरी धरण 80% भरलंय. धरणात 6.68 TMC पाणीसाठा असून जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरणाचं पाणी स्वयंचलित दरवाजांपर्यंत पोहोचलंय. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. सध्या धरणातून 3100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तुम्ही आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊन बिनधास्त राहत असाल तर ही बातमी नक्की पहा. कारण राधानगरी तालुक्यात लहान मुलगा वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळत असताना त्यानं काही बोगस ॲप डाउनलोड केल्यानंतर क्षणार्धात वडिलांच्या खात्यातील 5 लाख रुपये उडालेत. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. संबंधित शेतकऱ्यानं म्हैशी घेण्यासाठी पैसे साठवले होते. मात्र मुलानं नकळत काही ॲप घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी छुप्या ॲपद्वारे मोबाईलचा ताबा घेऊन बरीचशी रक्कम विविध खात्यात वळवली. याबाबत संबंधितांनी तक्रार देण्यास उशीर केल्यानं तपासात अडचणी येत आहेत. दरम्यान पोलिसांनी मोबाईल हाताळताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. राधानगरी तालुक्यातील एका व्यक्तीनं जनावरं खरेदीसाठी पैसे साठवले होते. मात्र त्या शेतकऱ्याचा मोबाईल गेम खेळण्यासाठी त्याच्या लहान मुलानं घेतला होता. त्यावेळी लहान मुलानं अनधिकृत ॲप घेतल्यानं शेतकऱ्याच्या खात्यावरील 5 लाख रुपये क्षणार्धात गायब झालेत. त्यातच संबंधितांनी तक्रार देण्यास वेळ केल्यानं तपासात अडचणी येत आहेत. मोबाईलवर कोणतेही अनधिकृत ॲप घेऊ नये, आपला OTP अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये, फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केलंय. नागरिकांना आव्हान करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय घडला तर OTP एकतर कोणी कोणाला शेअर करू नये. आता जनरल आहे, सगळ्या बँकेने RBIने सुद्धा स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते. पण आजकाल जे पब्लिक आहे ते OTP शेअर करतात. OTP शेअर करू नयेत कुणी कोणाला. आणि मोबाईलबद्दल किंवा सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यावं किंवा 1930 जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरीसुद्धा त्यांची मदत होते आपल्याला. अनेक मुलं पालकांचा मोबाईल हाताळून विविध प्रकारचे ॲप डाउनलोड करतात. मात्र बोगस ॲपमुळे धोका असल्यानं पालकांनीही मुलांच्या हातात मोबाईल देताना खबरदारी घ्यायला हवी. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आजही पावसाची उघडझाप होत होती. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असून गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 1 फुटानं कमी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून जोरदार सरी येत होत्या. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा आणि राधानगरी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालाय. धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम होता. पाऊस कमी झाल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीतही घट होतीये. सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 2 इंचांवर होती. गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 1 फुटानं कमी झाली आहे. जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली आहेत. पावसाळ्यात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना सुद्धा इचलकरंजी शहरात 5 ते 6 दिवसातून एकदाच पाणी येतंय. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. निवडून आलेले आमदार खासदार करतात तरी काय, असा सवाल नागरिकातून विचारला जातोय. इचलकरंजी शहरासाठी वारणा पाणी योजना, सुळखूड योजना मंजूर करण्यात आल्या, पण त्या कागदावरच राहिल्या. कृष्णा पाणी योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असतो. पंचगंगा नदी शेजारी असताना सुद्धा नदीतून मोठ्या क्षमतेनं पाण्याचा उठाव केला जात नाही. पावसाळ्यात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना सुद्धा इचलकरंजी शहरात 5 ते 6 दिवसातून एकदा पाणी येतंय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. महापालिका मिळकतधारकांकडून 365 दिवसाची पाणीपट्टी भरून घेते, पण पाणी मात्र 100 दिवसच येतं. 3 वर्षांपूर्वी इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाली. महापालिका झाल्यावर सुखसुविधा मिळतील अशी आशा नागरिकांना होती, पण महापालिका झाल्यापासून पाण्याची स्थिती आहे तशीच आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी पाण्याबाबत आश्वासनं दिली,
मात्र निवडून आल्यानंतर आमदार खासदारांनी याकडे दुर्लक्ष केलंय. निवडून आलेले आमदार खासदार करतात तरी काय असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. मध्यंतरी कृती समिती स्थापन करून पाणी प्रश्नावर आंदोलनं करण्यात आली, पण आता कृती समिती सुद्धा शांत आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत कोल्हापूर नेक्स्ट समितीच्या वतीनं गेली वर्षभर सातत्यानं आवाज उठवला जातोय. मात्र केवळ परवाना आणि पाणी पुरवठा विभागात काही प्रमाणात सुधारणा झालीय. नगररचना विभागाच्या कामात मात्र कोणतीही सुधारणा झालेली नाहीये. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने येत्या आठवड्याभरात कामकाजात सुधारणा न केल्यास कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं महापालिकेच्या नगररचना विभागात अनोखे आंदोलन छेडू असा इशारा आज कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी पत्रकार बैठकीत दिलाय. कोल्हापूर नेक्स्ट समितीच्या वतीनं गेली वर्षभर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवला जातोय. महानगरपालिकेतील काही अधिकारी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत असल्यानं शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडालाय असा आरोप कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक अजित ठाणेकर यांनी पत्रकार बैठकीत केलाय. गेली वर्षभर कोल्हापूर नेक्स्ट समितीच्या वतीनं वारंवार महानगरपालिकेकडं विविध नागरी प्रश्नांचा पुरवठा केल्यानंतर परवाना, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागातील कामकाजात काही प्रमाणात सुधारणा झाली. मात्र नगररचना विभागासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. महापालिकेनं बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी 5,000 बांधकामधारकांना नोटीस पाठवल्यात, मात्र कारवाई शून्य आहे. गेली वर्षभर अनेक नागरी सुविधांबद्दल तक्रारी करून देखील महापालिका प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे आठवडाभरात महापालिकेच्या नगररचना विभागासह सर्वच विभागांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही, तर आठवड्याभरानंतर महापालिकेच्या नगररचना विभागात कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अजित ठाणेकर यांनी दिलाय. स्मार्ट वीज मीटर विरोधात इचलकरंजीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावेत, वाढीव आलेली वीज बिलं रद्द करावीत आदी मागण्यांचं निवेदन महावितरण प्रशासनाला देण्यात आलं. इचलकरंजी शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट वीज मीटर सक्तीनं बसवले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. जुन्या मीटरमधून बिल अचूक येत असताना नव्या स्मार्ट मीटरच्या नावाखाली अधिक बिल आकारलं जात असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केलाय. या मीटर सक्तीविरोधात पक्षाच्या वतीनं इचलकरंजीतील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शनं करण्यात आली. स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवून द्यावं, वाढीव आलेली वीज बिलं रद्द करावीत आदी मागण्यांचं निवेदन महावितरणला देण्यात आलं. 15 दिवसांच्या आत याची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, नूर महम्मद बेळकुडे, दत्ता माने, धनाजी जाधव, पार्वती म्हेत्रे, भाऊसो कसबे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांना घरकुल योजना मंजूर करून मिळावी, चांगल्या प्रतीची संरक्षक साधनं मिळावीत यासह अन्य मागण्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननं केल्यात. महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. येत्या 8 दिवसात यावर निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार अल्पशिक्षित आणि वडिलोपार्जित आईवडिलांच्या जागी वारसा हक्कानं नोकरी करतात. मात्र महापालिकेकडून त्यांना सुविधा मिळत नाहीत. महानगरपालिकेतील सफाई कामगारांना अथवा त्यांच्या वारसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आणि वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेअंतर्गत मोफत सदनिका द्यावी अशी तरतूद असताना महापालिकेकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही, असा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं करण्यात आलाय. शासनाकडून त्यांना मोफत सदनिका मिळावी, कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीची संरक्षक साधनं मिळावीत आदी मागण्यांचं निवेदन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं. येत्या 8 दिवसात यावर निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी दिलाय. कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेमध्ये जे सफाई कामगार व झाडू कामगार आहेत ते त्यांचे 2-2 पिढ्या गेल्या, पण त्यांना अजून घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. शासनाची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना असून देखील ते फक्त कागदावरच आहे. ते आपण सर्व योजना राबवण्यासाठी आज निवेदन देण्यात आलं. त्याच पद्धतीनं त्या कामगारांना जे संरक्षण किट मिळालं पाहिजे ते संरक्षण किट मिळलं जात नाही. त्यासाठी त्यांना आजारी ते झाडू कामगार आजारी पडतात
आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखाना देखील स्वतःच्या खर्चानं करावं लागतं. या मागणीसाठी आम्ही आज आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी या निवेदनाची येत्या 8 दिवसामध्ये दखल नाही घेतलं तर उग्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी संभाजी कागलकर, फरजाना नदाब, कल्पना शेंडगे, सलमा मेमन, देवेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं LLP या खाजगी ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती लेबर संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. इचलकरंजी शहराच्या स्वच्छता व्यवस्थापनासाठी LLP या खाजगी ठेकेदार कंपनीच्या नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात अस्वच्छता झाली असून डेंग्यूसह अन्य साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या LLP या खाजगी ठेकेदार कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती लेबर संघटनेनं केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. 7 दिवसांच्या आत ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेच्या दारात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, राहुल जावळे, सनी जावळे, महेश लाखे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शासकीय योजनांच्या अंमलबजावणीस गती द्या, तसंच दिलेल्या मुदतीत उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय योजना आणि सेवांचा विहित कालावधीत तसंच मानक कार्यप्रणालीनुसार निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. येत्या 31 जुलैपर्यंत सर्व महत्त्वाच्या योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत सर्व विभागांना दिलेत. बैठकीत महसूल, जिल्हा परिषद, दोन्ही महानगरपालिका, वन विभाग, पोलीस आणि शासनाचे इतर सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या डॅशबोर्डवर कामांची माहिती नियमितपणे नोंदवण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 500 लाभार्थ्यांची निवड वेळेत पूर्ण करून त्यांना बँकांकडून कर्ज मंजुरी मिळावी यासाठी तातडीनं कार्यवाही करण्यास सांगण्यात आलंय. माती परीक्षण प्रमाणपत्रांचं वेळेत वितरण होऊन गावागावात त्यांना योग्य प्रसिद्धी मिळावी यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले. वाहतूक विभागाला शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आणि सर्व ठिकाणी एकसमान माहिती फलक लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. बऱ्याच वेळा या पायपीटीमुळे मुला-मुलींना शिक्षण सोडायला लागतं. म्हणून अशा दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत 50हून अधिक सायकली देण्यात आल्या. वारणा नगरमध्ये आमदार कोरे यांच्या हस्ते या सायकलींचं वितरण करण्यात आलं. पन्हाळा तालुक्यातील दुर्गम भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं शिक्षण 5वी ते 7वी पर्यंतच झालंय. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गावापासून बाहेर जाताना विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्यानं त्यांचं शिक्षण पालक थांबवत आहेत. ग्रामीण भागात केवळ शाळाच उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर मुलांना शाळेपर्यंत ये जा करण्याची व्यवस्थाही केली पाहिजे. यासाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रयत्नातून आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामधून पन्हाळा तालुक्यातील मुलामुलींना सायकली देण्यात आल्या. वारणा नगर इथल्या तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजमध्ये आमदार विनय कोरे यांच्या हस्ते जाखले, केखले, माले, मोहरे, सातवे, आवळी, बोरिवडे या परिसरातील 50हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकली वितरित करण्यात आल्या.
शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबल्यानं दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, शाहूवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही कारजींनी, डॉक्टर कल्पना पाटील, प्राचार्य किरण पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 15व्या केंद्रीय वित्त आयोगातून ज्योतिबा डोंगरावरील शाळा आणि सर्व अंगणवाड्यांना 11 लाखाचं साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्योतिबा डोंगरावर ग्रामपंचायतीच्या वतीनं 15व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत प्राथमिक शाळा आणि गावातील सर्व अंगणवाड्यांना 11 लाख किमतींच्या शालेय उपयोगी वस्तूंचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेश, तिजोरी, लाकडी आणि फायबर खुर्च्या, टेबल, खेळणी आदी साहित्यांचं वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी ग्रामीण भागातील लहान मुलांवर संस्कार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षकांचं सशक्त समाज घडवण्यात महत्त्वाचं योगदान असल्याचं सांगितलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी अधिकारी सक्षम असतील तर शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवता येतात असं सांगून ज्योतिबा ग्रामपंचायत प्रशासनानं राबवलेल्या उपक्रमांचं कौतुक केलं. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, ग्रामपंचायत प्रशासक अभिजित गावडे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगण, पन्हाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, PD भोसले, KA उपाध्ये, ज्योतिबा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन लादे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. महिला सफाई करताना अपंगत्व आलेल्या कामगारांना किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाई अदा करण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 30 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केलाय, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विधिमंडळात अधिवेशनात उपस्थित केला होता. राज्यातील महिला सफाई कामगारांच्या समस्यांबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयानं हातानं मैला साफ करण्यास बंदी घातलेली असतानाही राज्यातील विविध ठिकाणी मलजन्य वाहिन्या आणि मैला टाकी सफाईचं काम सफाई कर्मचाऱ्यांकडून हातानंच करवून घेतलं जात असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. ही कामं बहुतेक वेळा अनुसूचित जातीमधील किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींनाच दिली जात असून या प्रथेमुळं सामाजिक भेदाभेद आणि जाती आधारित शोषण कायम राहतंय. झोपडपट्टी भागात साफसफाई करण्याकरता मशीनचा वापर होत नसल्यानं सफाई कामगारांना प्रत्यक्ष जाऊनच सफाईची कामं करावी लागत आहेत. त्याचबरोबर राज्यातील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षात्मक साधनं पुरवणं, सफाई कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करणं आणि त्यांची योग्य ती नोंद ठेवून मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहजतेनं नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरता शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई कामावेळी मृत पावलेल्या कामगारांच्या वारसाला 30 लाख रुपये, कायमच्या अपंगत्वासाठी 20 लाख रुपये आणि अपंगत्वासाठी 10 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई अदा करण्याबाबत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागानं 30 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असल्याचं सांगितलं. 3 मे 2024च्या परिपत्रकान्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सेप्टिक टँक, भूमिगत गटारे इत्यादींची साफसफाई केवळ यांत्रिक पद्धतीनं अथवा मशीनद्वारे करायची आहे. केवळ अपरिहार्य परिस्थितीतच कामगारांमार्फत साफसफाई करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुळ.
यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम. एआयच्या सहाय्यानं केली मोजणी. सकाळी 6 ते रात्री 12 या कालावधीत तब्बल 27 ते 28 लाख भाविकांचा हेड काउंट नोंद झाल्याची पोलिसांची माहिती. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुलाची दारू पिऊन मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ. व्हिडिओ व्हायरल. आमच्या पैशांवर जगताय, हिम्मत असेल तर बाहेर या, आपटून मारू. मराठी वादावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांचं वादग्रस्त वक्तव्य. तुला आम्हीच आपटून मारू. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर. गांधीनगर इथल्या आशुतोष सुनील आवळे यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे, करण डांगे यांना अटक केली आहे. तर तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. पुढील तपासासाठी त्यांना गांधीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशुतोष सुनील आवळे हा शनिवारी रात्री मृत अवस्थेत आढळून आला होता. यावेळी आशुतोषच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर आशुतोषच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. त्याच्या डोक्यावरील जखमेमुळं पोलिसांचा संशय बळावला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या तपासादरम्यान या प्रकरणात गांधीनगर कोयना कॉलनी परिसरात राहणाऱ्या शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे, करण डांगे यांच्यासह अन्य 3 अल्पवयीन मुलांची नावं समोर आली. संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. आशुतोष आवळे याच्याशी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्याचा खून करून मृतदेह शांतीप्रकाश घाट परिसरात फेकून दिला असल्याची कबुली संशयितांनी दिली. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रवीण पाटील, राजू कांबळे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संतोष बर्गे, अमित मर्दाने, अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली. पुढील तपासासाठी संशयितांना गांधीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्यात 851 उमेदवारांनी सहभाग घेतला. यातील 245 जणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राजेंद्र सूर्यवंशी फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड HR सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमानं करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच तुकाराम पाटील होते. यावेळी बोलताना माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी युवकांच्यात काम करण्याची जिद्द कमी असल्याची खंत व्यक्त केली. तरुणांच्या करिअरला दिशा मिळावी यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं. यावेळी योगेश पाटील, सागर भाट, अमर संकपाळ, जगदीश पाटील, बाबासाहेब देवकर, कॅप्टन उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. रोजगार मेळाव्यात विविध 15 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तर 851 युवक युवती सहभागी झाले होते. यातील 245 जणांना रोजगार मेळाव्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात. या प्रसंगी बाजार समितीचे माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी, सत्यजित पाटील, यशवंत बँकेचे संचालक जयसिंग सूर्यवंशी, कुंभी बँकेचे संचालक पंडित वरुटे, शिवाजी वरुटे, सुभाष पाटील, प्रताप पाटील, अमित वरुटे, सर्जेराव सूर्यवंशी, प्राध्यापक बाजीराव पाटील, शिवाजी तोडकर आदी उपस्थित होते. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पंढरपूरला पायी दिंडीतून जाणाऱ्या माऊलींना करवीर तालुक्यातील कोपार्डे गावातील उमेद फाउंडेशनच्या वतीनं मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. गेल्या 15 वर्षांपासून उमेद फाउंडेशनकडून हा उपक्रम राबवला जातोय. करवीर तालुक्यातील कोपार्डे गावातील उमेद फाउंडेशनच्या वतीनं गेल्या 15 वर्षांपासून पंढरपूर आषाढी पायी दिंडीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. त्यानुसार यंदाही उमेद फाउंडेशनच्या वतीनं ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पंढरपूरला पायी दिंडीतून जाणाऱ्या माऊलींना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी 8 डॉक्टर आणि उमेद फाउंडेशनचे 25 सदस्य कार्यरत होते. वारकऱ्यांची तपासणी करून इंजेक्शन, औषधं, थकवा जाणवल्यास ORS पावडर तसंच पायाचा मसाज करून सेवा करण्यात आली. उमेदचे उपाध्यक्ष डॉक्टर सागर सासणे, युवराज मगदूम, प्रदीप हावळ, युवराज सुतार, युवराज वरुटे, तुकाराम खाडे, अशोक बाटे, संकेत चाबूक या 8 डॉक्टरांनी आणि उमेद फाउंडेशनच्या 25 सदस्यांनी स्वखर्चानं वैद्यकीय सेवा पुरवली. पट्टण कोडोलीतील विठ्ठल बिरदेव मंदिरात बकरी भुजवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
पट्टण कोडोलीतील विठ्ठल बिरदेव मंदिरात बकरी भुजवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंढरपुरात विठ्ठल मंदिरामध्ये तिसऱ्या दिवशी गोपाळकाला होतो, तसाच विठ्ठल बिरदेव मंदिरामध्ये गोपाळकाला आणि शेवटचं रिंगण होत असतं. यावेळी धनगर समाजाच्या सुहासिनी नैवेद्य घेऊन मंदिरात आल्यानंतर तर मानाचे मानकरी भानस मंदिरापासून वाजत गाजत विठ्ठल बिरदेव मंदिरामध्ये आले. मंदिरात आरती झाल्यानंतर बकरी भुजवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. या ठिकाणी परंपरेनुसार मानाच्या बकरीचा मान नारू खान या पुजाऱ्याला मिळाला. यावेळी मानाच्या बकऱ्यांची पूजा झाल्यावर विठ्ठल मंदिराभोवती रिंगण करून रिंगण सोहळा पार पडला. आषाढी वारीनिमित्त नंदवाळ पंढरपूर या मार्गावरील वारकऱ्यांना आमदार राजेश क्षीरसागर आणि हिंदू महासभेच्या वतीनं फराळ वाटप करण्यात आलं. टाळ मृदंगाच्या गजरात वरुण राजाच्या साक्षीनं भावभक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांनी फराळाचा आस्वाद घेतला. आषाढी वारीनिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सहकार्यानं आणि हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांकडून नंदवाळ पंढरपूर या मार्गावरील वारकऱ्यांना रविवारी फराळाचं वाटप करण्यात आलं. पावसाची रिपरिप आणि चालण्याच्या श्रमानंतर फराळ मिळाल्यानं भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. टाळ मृदंगाच्या गजरात वरुण राजाच्या साक्षीनं भावभक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांनी फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वच स्वयंसेवी संस्थांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी पुष्कराज क्षीरसागर, अखिल हिंदू महासभेचे नितीन वाडीकर, विकास जाधव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, किशोर घाडगे, सिद्धी रांगणेकर, विलास जाधव, प्रमोद घोरपडे, मनोहर सोरप, शीला माने, शेखर विरकर, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत पाटील तर उपसभापतीपदी राजाराम चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीचे उत्पन्न 25 कोटींवर नेऊन 5 स्टार मानांकनामध्ये कोल्हापूर बाजार समितीचा समावेश व्हावा यासाठी येणाऱ्या काळात आपण प्रयत्नशील असल्याचा संकल्प नूतन सभापती पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी आज समितीच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. नेते मंडळींच्या बैठकीत ठरल्यानुसार सभापती आणि उपसभापती पदाची नावं गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनी लिफाफ्यातून आणली होती. दरम्यान या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी शहर उपनिबंधक प्रिया दळणर होत्या. सभापती पदासाठी सूर्यकांत पाटील तर उपसभापती पदासाठी राजाराम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सभापतीपदी पाटील आणि उपसभापतीपदी चव्हाण यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. नूतन सभापती पाटील हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर मानले जातात, तर उपसभापती चव्हाण हे मानसिंग गायकवाड गटाचे आहेत. त्यामुळे बाजार समितीची दोन्ही पदं यावेळी राष्ट्रवादीकडे राहिली आहेत. जिल्हा बँक गोकुळचं अध्यक्षपद कागल तालुक्यात असतानाच आता बाजार समितीचं सभापतीपदही कागल तालुक्यालाच मिळालंय. जिल्ह्याच्या राजकारणावर या तालुक्याचं वर्चस्व पाहायला मिळालंय. दरम्यान सभापतीपदी निवडीनंतर बोलताना सूर्यकांत पाटील यांनी बाजार समितीच्या उत्पन्न वाढीबरोबरच बाजार समितीच्या ज्या मिळकती आहेत त्यातून उत्पन्नासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणं, बाजार समिती अतिक्रमण मुक्त करणं हा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न 25 कोटींवर नेऊन 5 स्टार मानांकनमध्ये कोल्हापूर बाजार समितीचा समावेश व्हावा यासाठीही येणाऱ्या काळात आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं नूतन सभापती सूर्यकांत पाटील यांनी सांगितलं. 25 कोटीच्या दरम्यान न्यायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या 25 कोटी उत्पन्नाच्या ज्या मार्केट कमिटी आहेत त्याच्यामध्ये आपल्या मार्केट कमिटीचं पदार्पण व्हावं अशा पद्धतीचा संकल्प आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बऱ्याच गोष्टीची सुविधा उपलब्ध करून द्यायला लागणार आहे. त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिले रस्त्याचं काम हे निश्चितपणानं लवकरात लवकर पूर्ण होईल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतले सगळे रोड चांगल्याच दर्जाचे सुस्थितीत होतील असं मी या ठिकाणी आज मी 1 वर्षभराच्या काळामध्ये सगळी कामं ती रस्त्याची पूर्ण होऊन जातील. ह्याच्याही नंतर जे काही बाकीच्या सुविधा असतील ही शेतकऱ्याच्यासाठी काही जर त्याच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर केल्या जातील. शेतकरी हा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा खरा मुख्य घटक आहे. ते जर एखादा शेतकरी बाहेरून जरी कांद्याचा ट्रक घेऊन आलेत किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी जरी तिथं आपला जर भाजीपाला कुठलीही वस्तू जर घेऊन आलीत तर त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ह्या पुढच्या काळामध्ये आपण त्यांच्यासाठी देणार आहोत.
बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांना सोबत घेतल्याशिवाय राजकारण होत नसल्याचं सांगितलं. सध्या जिल्ह्यात दबावाचं राजकारण सुरू आहे. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांना आव्हान देऊन आमदार पाटील यांनी सत्ता केंद्र निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं. बाजार समितीचे मावळते सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई, संचालक शेखर देसाई, भरत पाटील भुयेकर, कुमार आहुजा आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून लाखो भाविक पंढरीत आले होते. लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनानंतर आज चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं आणि द्वादशीचा उपवास सोडून सर्व दिंड्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. आषाढी एकादशीसाठी रविवारी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी टाळ मृदंगाचा गजर करत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत खांद्यावर भगव्या पताका घेऊन अनेक दिंड्या पंढरपूरकडे आल्या होत्या. आषाढी एकादशी निमित्त मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा आणि विठोबा माऊलींचा गजर अखंड अविरतपणे सुरू होता. पंढरपूरमधील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. चंद्रभागेत स्नान करून प्रत्येक वारकरी विठ्ठल दर्शनासाठी मंदिराकडे गेले. मंदिरात पददर्शनासाठी 22 तासांचा कालावधी लागत असल्यानं आणि ज्या भाविकांना दर्शन रांगेत जाऊन दर्शन घेणं शक्य नाही अशा भाविकांनी नामदेव पायरीचं आणि विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं. गेल्या महिनाभरापासून तल्लीन झालेल्या माऊलींचा विठुरायाच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू झालाय. आज द्वादशीचा उपवास सोडून सर्व दिंड्या आपापल्या गावाकडे निघाल्या. कोल्हापूरच्या रंगवलीकर महेश पोद्दार यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कोल्हापूरचं नाव मोठं केलंय. गेली 17 वर्षे ओरिसामधील जगन्नाथपुरी इथल्या रथ उत्सवात कोल्हापूरच्या अभिजात कला कौशल्याच्या शैलीतून ते रांगोळी साकारतायत. यामध्ये त्यांच्या पत्नी नर्तकी सुंदरी या सुद्धा त्यांना मदत करतात. मंदिराच्या समोरील सिंहद्वार अरुण स्तंभ या ठिकाणी 40 ते 50 फुटांची रांगोळी दरवर्षी सेवाभावी वृत्तीनं साकारतात. आजवर भारतातील सर्व राज्यात त्यांनी आपली कला सादर केली आहे. कोल्हापूरमधील महालक्ष्मी रथोत्सवात सुद्धा ते रांगोळी काढतात. ठाकरे बंधू आणि महाराष्ट्राच्या जनतेनं विरोध केल्यानं हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्यात आला. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं उजगावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, विक्रम चौगुले, मनसे करवीर तालुका अध्यक्ष अभिजित पाटील, गणेश तेरवाडे, सागर जोगी, राहुल पाटील, संतोष कोळी, प्रफुल्ल कांबळे, पवन रजपूत, प्रणव लोहार, पवन गरड, राजन हल्लोळी आदींनी या आनंद उत्सवात सहभाग घेतला. प्राधिकरणाच्या नावानं स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जातोय, असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केलाय. आपल्या जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नवीन अधिकार दिलेत का? अशा प्रश्नांचा भडीमारही आमदार पाटील यांनी यावेळी केला. प्राधिकरणाच्या नावानं स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जातोय, असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केलाय. या प्रकल्पाच्या उद्दिष्टांच्या आराखड्यामध्ये प्रदूषण, रोजगार, स्थानिकांना आर्थिक लाभ, त्यांचं जीवनमान उंचावणं यासाठी सरकारनं काही सूचना केल्या आहेत काय? या प्रकल्पामध्ये येणाऱ्या 70 ग्रामपंचायतींनी प्रकल्पासंदर्भात आक्षेप घेतले आहेत. त्याचा काही विचार केला आहे काय? या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या 15% रॉयल्टीमधून 5% रक्कम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी वापरली पाहिजे. स्थानिकांना वाटलेले कंपनीचे सहभाग हे नो लॉक पिरियड असून ते लॉक इन पिरियडमध्ये कराव्यात, जेणेकरून त्याचा फायदा भविष्यकाळात स्थानिकांना होईल, अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी केली. राज्यामध्ये वेगवेगळी प्राधिकरणं तयार केली आहेत. नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक नवीन प्राधिकरण झालं. कोल्हापूरला एक प्राधिकरण झालं. महामंडळं आत्तापर्यंत 50-100 झाली असतील आणि आता प्राधिकरणाचा सपाटा आपण लावलाय.
आपण एकूण राज्याच्या या व्यवस्थेत बघितलं तर मंत्रालयापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि जिल्हा परिषदेपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यात गेल्या 50-60 वर्षात स्वीकारली आहे त्या व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालाय. आता प्राधिकरणाच्या माध्यमातून असलेली व्यवस्था आम्ही खिळखिळी करणार आहोत का, जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करणार आहोत का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. की आज राज्यामध्ये अनेक गोष्टी घडत असताना वेगवेगळी प्राधिकरणं आम्ही करा लागलेलो आहोत. आता नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक नवीन प्राधिकरण झालं, PMRDA झालं, कोल्हापूरला एक प्राधिकरण झालं. आपण एकूण राज्याच्या या सिस्टीममध्ये बघितलं तर महामंडळं आता 50-100 झाली असतील आत्तापर्यंत आणि आता प्राधिकरणाचा सपाटा आपण लावलेला. मग आमचा सरकार म्हणून आहे त्या सिस्टीमवरचा विश्वास उडालेला आहे का, की आहे ही सिस्टीम मंत्रालयापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि जिल्हा परिषदपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यामध्ये गेल्या 50-60 वर्षात स्वीकारलेली आहे ती व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालेला आहे आणि आता प्राधिकरणाच्या माध्यमातूनच भलं होऊ शकतं एखाद्या प्रकल्पाचं, एखाद्या जिल्ह्याचं, अशी एक धारणा साधारणपणे सभापती महोदय आता राज्यात व्हायला लागली. मग असलेली व्यवस्था आम्ही खिळखिळी करणार आहोत का, असलेल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार कमी करणार आहोत का, असलेल्या जिल्हा परिषदच्या COचे अधिकार आम्ही कमी करणार आहोत का. गडचिरोलीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 937 हेक्टर जमीन जाणार आहे. 3 टप्प्यांमध्ये 500, 300 आणि 237 हेक्टर जमीन या मायनिंगसाठी दिली जाणार आहे. यामध्ये पर्यावरण विभागानं 26 नोव्हेंबर 2014 रोजी टर्म्स ऑफ रेफरन्सेस या प्रकल्पासाठी दिलेत. मात्र याचं पालन कशा पद्धतीनं करणार आहोत हे प्राधिकरणाच्या कुठल्याही ठिकाणी दिसत नाहीत. हा एक मोठा प्रकल्प आहे. 937 हेक्टर जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. 3 टप्प्यामध्ये 500, 300 आणि 237 हेक्टर जमीन या मायनिंगसाठी दिली जाणार. यामध्ये एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटनं 26/11/24 रोजी टर्म्स ऑफ रेफरन्सेस या प्रकल्पासाठी दिले मंत्री महोदय. MPCBनं हिअरिंग घेतलं. टर्म्स ऑफ रेफरन्सेसचं पालन कशा पद्धतीनं करणार आहोत हे प्राधिकरणाच्या कुठल्या ह्याच्यात त्या ठिकाणी दिसत नाही. टर्म्स ऑफ रेफरन्सेस एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटनं देशाच्या ते क्लिअरन्स दिलेलं आहे, त्याचा कुठेही उल्लेख तिथं होत नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून संबंधित कंपनीला मिळणारा फायदा मोठा असल्यानं रस्ते, रेल्वे लाईनसारख्या पायाभूत सुविधांसाठी तसंच पर हेक्टरी 2,500 झाडं लावण्यासाठी कंपनीनं स्वतः पुढाकार घेण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलावात पोहणाऱ्यांना मृतावस्थेत एक कासव आढळून आलं. सुमारे 3 फूट लांब असलेलं हे कासव अंदाजे 80 वर्षाचं असल्याचं महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाचे अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी सांगितलं. हे कासव वयोमानानुसार नैसर्गिकरित्या मयत झाल्याचं सांगण्यात येतंय. हे मृत कासव वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलंय. शवविच्छेदन झाल्यावरच मृतांचं खरं कारण स्पष्ट होईल असं व्याघ्रांबरे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत विधिमंडळात झाली चर्चा. राज्य एकसंध विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये आवश्यक बदल करण्यासह महानगरपालिकांना बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभारता यावा यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणी. कुरुंदवाडमध्ये युवकाचा तीक्ष्ण हत्यारानं खून. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासात खुनाचा छडा लावत तिघांना केली अटक. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा कोल्हापुरात ठाकरे गटाकडून निषेध. आमदार गायकवाड यांची प्रतिमा घोड्याच्या पायदळी तुडवत केलं अनोखं आंदोलन. आमदार आणि खासदार करतात काय? इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरून नागरिकांचा संतप्त सवाल. आणि जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राधानगरी धरणाचं पाणी पोहोचलं स्वयंचलित दरवाजांपर्यंत. धरण क्षेत्रात यंदा विक्रमी पावसाची झाली नोंद. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.